साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सिद्धेश्वर मंदिर समोर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सार्वजनिक ई टॉयलेटची उभारणी करण्यात आली होती। या टॉयलेटचा वापर व्यवस्थित होत नसल्याने आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते। शिवाय सिद्धेश्वर मंदिरकडे येणाऱ्या भक्तांना हरिभाई देवकरण प्रशालेतील विद्यार्थी, पालक आणि स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला होता। म्हणून स्थानिक रहिवाशांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्याकडे ई टॉयलेट हटवण्याची मागणी केली होती। नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी पालिका आयुक्त यांना पत्राद्वारे विनंती करून ई टॉयलेट त्वरित हटविण्याची मागणी केली होती। शनिवारी दुपारी पालिका आयुक्तांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या पत्राची दखल घेत सिद्धेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आलेले ई टॉयलेट काढण्यात आल्याची माहिती नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी दिली। सिद्धेश्वर होम मैदानाच्या परिसरामध्ये ग्रामदेव सिद्धेश्वर महाराजाच्या ज्या पवित्र जे नगरी आहेत त्या ठिकाणी जी ह्या मुतारी ठेवलेल्या होत्या, कारण की जे यात्रेच्या वेळी लोक यायला करायला बघतात त्यामुळे ह्या मुतारी बसवल्या होत्या। पण खरं तर त्याच्या चांगल्या पद्धतीने वापर न होता की बेकार पद्धतीने वापर झाला। ज्या ठिकाणी लोक व्यवस्थित शौचालय करत नव्हते त्या ठिकाणी मुतारीमध्ये व्यवस्थित जात नव्हते, ते उघड्यावर करत होते। त्यामुळं पूर्णपणे जे पाणी जे आहे ते सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये जात होतं आणि येणाऱ्या नागरिकांना हातामध्ये मोठी जीव घेऊन जायचं परिस्थिती होती त्यांची आणि इतकी दुर्गंधी पसरली होती की लोक बाहेर सुद्धा फिरायचं म्हणताना खूप परिस्थिती बिकटसारखी होती। आणि असं बघायला तर आपण कोरोनाचा जो प्रसंग आहे आपण बघता की पूर्ण भारत देशावर आलेला आहे आणि अशामध्ये तरी घाणीचं साम्राज्य एवढं मोठं होतं। मी तातडीने लगेच मला नागरिकांनी सांगितलं होतं आणि आयुक्त साहेबांना आम्ही पत्र देऊन सनी तातडीने मुतारीतली काढण्यात यावं आणि जे सिद्धेश्वर जो मंदिर आहे त्या परिसरामध्ये लोक जर सोमवारी म्हणा शनिवारी म्हणा यायला बघतात त्या ठिकाणी आणि जे माझे सिद्धेश्वर भक्त आहेत त्यांना सुद्धा खूप मोठं काट्या म्हणा हे म्हणा घेऊन यायचे, त्यांना सुद्धा खूप दुर्गंधीचा त्रास होत होता। मग त्यामुळे मी लवकरात लवकर हे पत्रावर देऊन आम्ही मुतारी काढण्याचं काम केलेलं आहे आणि त्या आयुक्त साहेबांनी लगेच मान्यता देऊन त्यांनी मुतारी काढलेली आहे आणि जे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रंगरंगोटी करून त्यांनी त्या ठिकाणी फेवर ब्लॉक वगैरे चांगल्या पद्धतीने घालायला पाहिजे आणि जे वयस्कर लोक आहेत ते यायला बघतात त्या ठिकाणी बाकडे ठेवायला पाहिजे।